आणि शिर्डीत सुद्धा रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक गर्दी करतात। राज्यभरातून सुद्धा पालख्या शिर्डीमध्ये दाखल झाल्यात। प्रवेशद्वाराजवळचा देखावा भक्तांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे। आज दर्शनासाठी रात्रभर साई मंदिर खुलं असेल। साई मंदिर परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी। साईबाबांना राम स्वरूप मानून साईबाबांच्या दर्शनासाठी आज रामनवमीच्या मुख्य दिवशी साई भक्तांनी मोठी गर्दी केली आहे। आज सकाळपासूनच शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी राज्यच नव्हे तर देशभरातून साई भक्त आलेले आहेत आणि साईबाबांचं दर्शन घेऊन रामनवमी उत्सव साजरा करतात। एकूणच जर पाहिलं तर द्वारकामाई मित्र मंडळ जे आहे मुंबईचं, त्यांच्या वतीनं या ठिकाणी रामाचा काल्पनिक असा देखावा देखील उभारण्यात आलेला आहे। मोठी गर्दी या ठिकाणी भक्तांनी केलेली आहे। राज्यभरातून शेकडो पायी पालख्या देखील शिर्डीत दाखल झालेल्या आहेत। गेल्या 2 दिवसांपासून या ठिकाणी या पालख्या येण्यास सुरुवात झाली होती आणि आता या पालख्या शिर्डीत आज रामनवमीच्या दिवशी दाखल झालेल्या असून आज सकाळपासूनच पालखीतून आलेले पायी साई भक्त असतील किंवा जे काही देशभरातून आलेले साई भक्त हे साईंच्या दर्शनासाठी आतुर झालेले आहेत। सकाळपासूनच मंदिरात मोठी गर्दी आहे। आज रामनवमीच्या दिवशी येणाऱ्या साई भक्तांची गर्दी लक्षात घेता आज रात्रभर साई मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतलाय। 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा आजचा मुख्य दिवस असून साई मंदिरावर आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील साई मंदिरावर करण्यात आली आहे। कुठून आलात तुम्ही? आज रामनवमी आहे, काय मनात? दोराडे गावातून आलेलो आहे मी। खूप असा आनंद वाटतो। साधारणपणे 20 किलोमीटर अंतरावरून आम्ही गंगाजल साईबाबांना पाणी घेऊन येतो। खूप आनंद वाटतो। काय साईबाबांकडे काय प्रार्थना केली? सगळ्यांना सुखी समाधानी राहू दे। निश्चितच पाहिलं तर या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविक हा साईबाबांकडे प्रार्थना करतोय की माझ्यासह आलेला प्रत्येक जण सुखी समाधानी राहू दे। त्यामुळे आज दिवसभर ही गर्दी अशीच कायम राहणार असून उद्या या उत्सवाची सांगता होईल। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।